जोडतो कितीही मोडतो कधीही चुकतो कधी तो चालतो तरीही वेड लावतो हा भूल पाडतो हा संसार हा ओढलावी जीवा ओढलावी जीवा ओढलावी जीवा ओढलावी जीवा शब्दांचे बांध सारे कोसळून जाती फूल पाखरा परी हलणारी नाती ओळखीचे हात जरी निसटून गेले आणि कुणी दूरचे जवळही आले काळोखात टिमटिमतो आशेचा दिवा संसार हा ओढलावी जीवा ओढलावी जीवा ओढलावी जीवा ओढलावी जीवा। शालिनी आप्पासाहेबांचा खून झालाय आणि मंदार तिकडेच आहे। काय? पण मंदार तिथे काय करत होता? तू आता ह्यांच्यासारखे प्रश्न नको हं विचारत बसू। तुम्ही असं करा, माझ्याबरोबर घोरपड्यांकडे चला, कदाचित चार चौकात राहून तुम्हाला धीर येईल। नाही नको, मला जरा एकटीलाच राहू दे इथे। मी इथेच ठीक आहे आणि तसं काही लागलं तर मी सांगेन, पण आता नको प्लीज। बरं ठीक आहे, पण एक लक्षात ठेव, कधीही काहीही लागलं तर आमचं घर आहे, निसंकोचपणे यायचं। हो मंदार, चुका केल्या, पण त्याची फळं सुद्धा आपणच भोगली ना। भोगली तर पुरेपूर भोगली। मनस्ताप झाला, यातायात झाली, अपमान झाले, दोनदा प्रत्यक्ष मृत्यूलाही पाहिलं समोर आलेलं। मंदार, पण हे सगळं आपण एकमेकांची साथ मिळावी म्हणूनच केलं ना। शालिनी, तू नक्कीच नक्कीच माझं देणं लागतेस गेल्या जन्माचं। अगं नाहीतर कोण कोणासाठी काय करतं आजच्या काळात। शालिनी, एवढं प्रेम का करतेस तू माझ्यावर? कुणाचं एवढं प्रेम मिळावं एवढी खरंच लायकी नाहीये माझी। मंदार, तुझी योग्यता काय आहे ना ते तुझं तुलाच अजून कळलेलं नाहीये। अरे खूप बुद्धिमान आहेस तू, अरे आयुष्यात खूप काही करू शकशील, फक्त तुझी ही बुद्धी आहे ना ती खूप लवकर चुकीच्या मार्गाकडे आकर्षित होते, तेवढंच वाईट आहे। आता आता चुकूनही तिकडे जाणार नाही हा, प्रॉमिस। एवढा अनुभव घेतल्यावर कशाला? पण जोपर्यंत ती आठवणींची भूत मला छळतायत ना तोपर्यंत काही विचार करायलाच सुचत नाहीये मला। हे शालिनी, मी काय म्हणतो, आपण हे गाव सोडून कुठेतरी दूर जायचं का? कुठेतरी निघून जाऊ आपण शालिनी, जिथे फक्त तू आणि मी असेल, बाकी कोणी नाही। आणि मुख्य म्हणजे आठवणींची भूत डोळ्यासमोर नाचणार नाहीत। जाऊया, खरंच निघून जाऊया। नको आपल्याला हा सोन्याचा पिंजरा आणि यातल्या वाईट आठवणी, आणि त्यातून इथे आपली कोणालाच गरज उरलेली नाहीये। ठरलं तर कुठेतरी दूर जाऊ, दूर निघून जाऊ, कोणालाही न सांगता। डन। मोहिनी, मोहिनी, तू तू कशासाठी आलेस इथे? असं सगळं हिरावून घेतलंस, आता काय घ्यायचं बाकी राहिलंय? अगं, काही घ्यायला नाही आले मी तुझ्याकडून। या घरात जे काही झालं ते कळलं मला, म्हणून भेटायला आले तुला। मला भेटायला? तू तू का मला भेटायला येशील? किती त्रास दिला मी तुला, माझ्यामुळे तुला मनस्तापही झाला। शैलेशलाही माझ्याकडून मनस्तापच मिळालाय।
कुणालाच काहीच देऊ शकले नाही मी. माझ्यासाठी वेड्याचं सोंग घेऊन आयुष्य जगणाऱ्या माझ्या आईलाही वाचवू नाही शकले. तिला फाशी देतील म्हणजे तिच्याशीही उरलेला माझा संबंध संपला. सगळंच संपलंय आता. आता तर काहीच उरलं नाही. सगळंच संपलंय आता. काही संपलं नाही ग. उलट एक नवीन आयुष्य जगण्याची संधी मिळाली तुला. नवं आयुष्य? हे अंधाऱ्या वाड्यातलं नवं आयुष्य? अगं ह्याच अंधारातून तर तुला बाहेर न्यायला आली मी. नाही नाही, नको नको, मला भीती वाटते प्रकाशाची. हा अंधारच बरा. प्रकाशाचं काही खरं नाही. कोणी हिरावून घेऊ शकतं त्याला. नको 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 नको. हा प्रकाश तुझ्या आयुष्यातून कोणीही हिरावून घेऊन जाणार नाही. तुला खरंच राग येत नाही माझा? किती किती त्रास दिलाय तुला मी. नाही ग, तो त्रास तू दिलास हे समजतच नाही मी. माझ्या नशिबाचे भोग होते ते मी भोगले. आणि खरं सांगू, मी विसरून गेले सगळं. आणि आता तूही विसरून जा. असे डोळे नको झाकूस. अगं तुझ्या डोळ्यांना या प्रकाशाची सवय असू दे. चल आपण जाऊन तुझ्या आईला भेटूया. चल उठ, चल जाऊया. ओढ लावी जीवा. बाबासाहेब, ही आमच्या पूर्वजांना मिळालेली जहागीर. या जहागिरीला फार मोठा इतिहास आहे, फार मोठी परंपरा आहे. बसा ना. तुमच्याबरोबर फिरतोय म्हणून लक्षात येतंय. नाही तर मला समजले नसतं या एवढ्याशा गावामध्ये इतकी प्रेक्षणीय स्थळं असतील म्हणून. अहो, इथे हिंडण्यात माझं सगळं बालपण गेलंय. आमच्या पूर्वजांनी मोठ्या श्रद्धेनं इथे मंदिरं बांधली, मोठमोठे जलाशय बांधले, धरणं बांधली. इथले लोक घोरपड्यांवरती अजूनही प्रेम करतात, कारण घोरपड्यांनी इथल्या मातीवर प्रेम केलंय. माझ्या लहानपणापासून घोरपड्यांचा लौकिक मी सुद्धा ऐकून आहे. अहो, इथली विजयादशमीची मिरवणूक बघायला फार लांबून लांबून लोक यायचे. माझ्या वडिलांबरोबर मी सुद्धा येत असे मिरवणूक बघायला. त्यावेळी युवराजाच्या वेशात हत्तीवर बसलेलं बघितलंय मी तुम्हाला. फार मोठ्या वैभवाचा काळ पाहिला मी त्यावेळी. गेले ते दिवस. पण त्यानंतर मी त्या काळाच्या नशेतच जगत राहिलो. आत्ताच्या पिढीने माझे डोळे उघडले, मला वर्तमानात आणलं. बाबासाहेब, माझी खात्री आहे या बाबतीत तुम्हीच मला मार्गदर्शन करू शकाल. अहो, माझं कसलं मार्गदर्शन? नाही, पण तुम्ही विषय तरी बोला, आपण चर्चा करू. काहीतरी फलनिष्पत्ती नक्कीच होईल. बाबासाहेब, माझ्या पूर्वजांनी या पंचक्रोशीसाठी एवढं करून ठेवलंय, पण मी मात्र काहीच करू शकलो नाही. खरं सांगू, आजपर्यंत मी अय्याशीत आणि ऐशोआरामातच जीवन घालवलं. पण आयुष्याच्या संध्याकाळी मला आता असं वाटतंय की इथल्या लोकांसाठी मी काहीतरी करायला हवं. असं काहीतरी की ज्यामुळे या पंचक्रोशीची कीर्ती वाढेल, इथल्या लोकांना त्याचा निश्चितपणे काहीतरी उपयोग होईल. बाबासाहेब, तुम्हाला काय वाटतं, काय करावं? यावरून मला एक आठवलं.
वंदना इथे हॉस्पिटलमध्ये नोकरी करायला लागल्यापासून इथल्या हॉस्पिटलबद्दल, इथल्या सोयी सुविधांबद्दल बरीच चर्चा करत असते माझ्याशी. यावरून मला एक गोष्ट सतत जाणवत असते की पेशंटची वाढती संख्या लक्षात घेता हॉस्पिटलची जागा खरंच खूप कमी पडते. खरंच की हे माझ्या लक्षातच आलं नाही. अगदी दुसऱ्या जागेचं नाही जमलं तरी ते वाड्याचं हॉस्पिटलच्या गरजांप्रमाणे नूतनीकरण करण्यासारखं आहे. म्हणजे तिथल्या सोयी सुविधांमध्ये वाढ करणं शक्य आहे. या सगळ्या किरकोळ गोष्टी होतील हो. पण माझ्या मनामध्ये एक उत्तम कल्पना आहे. मी हॉस्पिटलसाठी असं काही द्यायचं ठरवलंय जे घोरपड्यांच्या इतमामाला साजेल असं आहे. माझ्या मनात असं आहे, चालू दादा ये ना. अरे हे काय हनीमूनची तयारी की काय? काय हे शालिनी, आम्हाला बोलला सुद्धा नाही? नाही म्हणजे आम्ही येणारच होतो तुमच्याकडे तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी. अगं हनीमूनला जाताना शुभेच्छा घ्यायच्या असतात, आशीर्वाद नाही. दादा आम्ही हे गाव सोडून चाललोय. काय? गाव सोडून? कुठे? माहिती नाही, जिथे पाय नेतील तिथे. या गावापासून, या वातावरणापासून दूर. आम्हाला आता आणखी नाही राहता येणार इथे. पण का? आपल्या गावानं तुमचं काय वाकड केलंय? नाही, गावानं नाही दादा, आम्ही वाकडं केलं. खूप खूप चुकीचं वागलो आम्ही. आमच्यामुळे खूप त्रास झाला तुम्हाला. हो ना, तुम्हाला, मम्मा पप्पांना. माझा कुठल्याही दिवाण बहादुरांच्या घराण्याशी दूरवरचा संबंध नाही. कनौज हे गाव आहे की शहर ते भारताच्या नकाशात नक्की कुठे आहे ते माहितीही नाही मला. मी एक सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा आहे आणि माझे आई वडील दोघेही नोकरी करून आमच्या कुटुंबाचं चरितार्थ चालवतात. पप्पा, आमचं खूप प्रेम आहे हो एकमेकांवर. तुम्ही आमच्या लग्नाला परवानगी द्यावी म्हणून नाटक केलं आम्ही हे सगळं. आम्हाला माफ करा. तुझी हिंमत कशी झाली एवढं मोठं धाडस करण्याची? मला विश्वासराव घोरपडेला फसवून त्याच्याच घरात त्याच्या मुलीशी त्यात परवा तो सरनौबत बंगल्यातला प्रसंग. त्या प्रसंगात तर मी दोनदा स्वर्गाचं दार ठोठावून आलोय. म्हणजे तो प्रसंग जरी आठवला ना तरी थरकाप होतो माझ्या अंगाचा. हो, तिथून आल्यानंतर आम्हाला सांगितलंस ना तू सगळं. भगवंतराव केव्हा ना केव्हा तरी असाच मरणार होता. अरे पण म्हणून असा निर्णय का घेताय तुम्ही? अहो, त्याच नीच माणसाच्या नादी लागून माझ्या हातून इतक्या अनेक भलत्या सलत्या गोष्टी घडल्या ना, त्या इतक्या वाईट होत्या की आता तोंड दाखवायची लाज वाटते मला. पण मंदारच्या एकट्याच्या हातून नाही झालं हे सगळं. माझी सुद्धा साथ होतीच त्याला. त्या भगवंतरावांच्याच नादामुळे तुमच्या आई वडिलांची त्यांचीही फसवणूक केली. त्यामुळे त्यांनाही तोंड दाखवायला जागाच नाहीये आम्हाला. शेवटी आम्ही हा निर्णय घेतलाय की हे गाव सोडून
तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यातून दूर दूर निघून जायचे. आणि असं आमच्या आयुष्यातून दूर निघून गेल्यानंतर तुम्हाला तुमचा स्वतःचा रस्ता सापडणार आहे अशी खात्री आहे तुमची? मला वाटतं तुम्ही दोघंही एका चुकीच्या रस्त्यावरून दुसऱ्या चुकीच्या रस्त्यावर निघालात. माहिती नाही काय चूक आणि काय बरोबर हे कळण्याच्या मनस्थितीत येऊच शकत नाही आम्ही. मग एक शहाणपणाचा सल्ला देतो मी तुम्हाला. अशा मनस्थितीत असताना आयुष्यातले महत्वाचे निर्णय कधीही घेऊ नयेत. शालिनी, आम्ही दोघं समजू शकतो. तुम्ही खूप मोठ्या टेन्शनच्या फेजमधून गेला. एखाद्या वाईट स्वप्नासारखं होतं सगळं, पण ते सगळं आता संपलंय. ते विसरण्यासाठी तुम्हाला दोघांनाही कुठेही जायची गरज नाही. तुम्हाला तुमच्या चुकांची जाणीव झाली, हेच खूप झालं. दादा, वहिनी, तुम्ही इतके चांगले आहात की आम्हाला तुमच्याशी बोलायला सुद्धा. दादा, अहो प्रश्न फक्त तुमचाच नाहीये. पप्पा मम्मींशी आम्ही. त्यांची काळजी तुम्ही करू नका. त्यांच्याशी बोलायला आम्ही आहोत ना. पण दादा, तुम्ही दोघं इथून कुठेही जाणार नाही. बस. ओढलावी जीवा. मंडळी, आज तुम्हा सगळ्यांना, खास करून बाबासाहेब आणि डॉक्टर वैदेही यांना इथे बोलावण्याचं कारण सांगितल्याशिवाय राहत नाही आणि त्याची पूर्वपीठिका सांगणं भाग आहे. मी माझ्या स्थावर जंगम मालमत्तेचा निर्णय घ्यायचा ठरवलं आहे. अर्थात याला शैलेश आणि वंदना यांचं अनुमोदन असेल असं मी गृहीत धरतो. या निर्णयात विशाखा आणि माझे गुणी मित्र बाबासाहेब यांचं खूप मोठं योगदान आहे. म्हणून बाबासाहेबांना इथे बोलावणं गरजेचं होतं. या निर्णयात डॉक्टर वैदेही यांचाही संबंध आहे. आमच्या पूर्वजांनी या नगरीकरता अनेक योजना राबवल्या, या नगराची प्रतिष्ठा वाढवली. मी सुद्धा या नगरीकरता काहीतरी करण्यात उत्सुक होतो आणि मला सांगायला अतिशय आनंद होतोय की घोरपडे माळ म्हणून प्रसिद्ध असलेली गावाच्या पश्चिमेकडची 5 एकर जमीन मी नगरीतल्या सिटी हॉस्पिटलला अर्पण करतोय. वंदना, अगं काय म्हणू तुला? का? काही चुकलंय का माझं? चुकलं का? होड चूक केलीस का? काय झालंय? मॅडम प्लीज, मला कळेल असं बोला ना. काय चूक केलीये मी? नाही ग, मस्करी केली मी तुझी. तुझ्या पुढे लोटांगण घालायला हवं ते तुझ्या वर्तणुकीमुळे. माणसांना किती सहज चिंगून घेतेस, त्यांना योग्य मार्गावर आणतेस. कसं का जमतं हे तुला सगळं? पहिले का नाही भेटलीस? आज अशी घटस्फोटित म्हणून जगायची वेळ आली नसती माझ्यावर. मॅडम, तुम्ही परत त्याच विषयावर आलात. असं काय केलंस की घोरपडे सरकार इतके दिलदार झालेत? तुला त्यांनी स्वीकारलंच, पण चक्क ही जागा दिली 5 एकर हॉस्पिटल करता. यात माझा सहभाग 0 आहे. हा निर्णय त्यांचा आहे. ते मुळात खूप चांगले, फक्त आमच्या बाबतीत थोडे रुक्ष वागले. ब्राह्मणांच्या साक्षीनं न झालेलं, होमाभोवती सप्तपदी न घेतलेलं आणि 4 सह्या करून रजिस्टर्ड केलेलं लग्न आम्हाला मान्य नाही. आम्ही या मुलीला सून म्हणून स्वीकारू शकत नाही.
आता आपल्यासारख्या थोरा मोठ्यांच्या घरात गांधर्व विवाह होतात. आम्ही तसं समजू की तुम्ही हिला लग्नाशिवाय तसंच आभार पप्पा मम्मी, जातो आम्ही. पण ती परिस्थितीच तशी होती. त्यांच्या अपेक्षेत मी बसतच नव्हते. अपेक्षा भंगाचा चटका असं म्हणा हवं तर. शैलेश, मला शालिनी आणि मंदारची खूप काळजी वाटते. खूप डिप्रेस झालेत ते. अशा परिस्थितीत भलता चलता निर्णय तर नाही घेणार ना ते. पण बाबांनी मला प्रॉमिस केलं तुम्हाला वीक मध्ये 3 दिवस भेटायला येणार. वीक मध्ये 3 दिवस म्हणजे? अगं नवीन हॉस्पिटल झालं ना की आठवड्यातून 3 दिवस अविनाश हॉस्पिटलला व्हिजिट द्यायला येणार आहे. खूप छान बातमी आहे.